क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन माननीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झालेलं आहे। प्रत्यक्ष व्यापारी उड्डाण जो आहे, लोकांचं जाणं येणं हे यातायात जे आहे ते आजपासून सुरू होत आहे। सर्व पाहायला गेला तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि जागतिक स्तराच्या दृष्टीनं ही एक अभिनव अशी घटना आहे। मुंबई एअरपोर्टवर आपण सगळे बऱ्याच वेळा जाता येताना कुठून येत असलो किंवा कुठून इथून पुढे जात असलो तर बऱ्याच वेळा उड्डाणाच्या दृष्टीनं धावपट्टी मिळत नाही, म्हणून भरपूर उशीर होत असतं। आणि त्या दृष्टीनं म्हणून कधी कधी जर दिल्लीवरून येणारे विमान किंवा इतर विमानावर एक तासभर त्या भारत इथं आकाशात त्याला थांबावं लागतं। पण त्या दृष्टीनं हे अतिशय एंगेज असं असलेलं हे विमानतळ, या विमानतळामुळं नक्कीच त्याला रिलीफ मिळणार आहे, लोकांची भरपूर चांगली अशी सोय होणार आहे। आणि तशा दृष्टीनं अत्याधुनिक अशा सोयीसुविधा देऊन हे विमानतळ सरकारनं पूर्ण केलेलं आहे। मोदी साहेबांचं, बाळकृष्ण फडणवीस साहेबांचं आता त्यातलं प्रत्यक्ष कृती यामुळे आज लवकरात लवकर म्हणजे आज पहाटेपासूनच त्या विमानतळाला सुरुवात झालेली आहे। माननीय लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल त्याचं नामविस्तार ज्याला म्हणतो तसं व्हावं लागतं। खरं कुठलंही विमानतळ ज्या वेळेला प्रस्तावित असतं तर त्यावेळेला प्रस्ताविताच्या वेळेला ज्या ठिकाणी हे विमानतळ होत आहे त्याचं नाव द्यावं लागतं। मी ज्यावेळेला खासदार होतो 98मध्ये 99मध्ये 2004पर्यंत, त्यावेळेलासुद्धा सिडकोचे अनेक अधिकारी मला भेटत होते, या विमानतळाबद्दल नोटी माझ्याकडे घेत होते। आणि त्यावेळचे शहनवाज हुसेन नावाचे मंत्री होते, हवाई वाहतूक मंत्री, ते त्यांच्याकडे पाठपुराव्याच्या बाबतीतसुद्धा मला सांगत होते। आणि मी त्या बाबतीत त्यावेळेला त्यांना 2-3 वेळा भेटलेलो आहे। म्हणजे 98-99 पासून गेली 25 वर्ष हे प्रयत्न चालू होते, पण गती घेत नव्हते। पण नंतरच्या काळात फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये त्याला चांगली गती मिळालेली आहे। आणि आज लोकांच्या अशा अपेक्षा पूर्ण होऊन अशा अपेक्षा अशा आहेत की पहिल्यांदा 12.5% जे मिळत होते त्याच्याचे 22.5% भूखंड मिळायला लागले। आणि अतिशय चांगले मोठे रस्ते वगैरे चांगलं अगदी नियोजन करून या भागाचा विकास करण्यात आला। आणि त्याच्यानंतर आज विमान उड्डाण होत आहे। दिबा पाटील साहेबांनी जी घडी घातली तिथल्या स्थानिक मित्रांच्या दृष्टीनं की त्यांची अस्मिता जागृत ठेवून त्यांचे हक्क त्या अबाधित राहिले पाहिजेत, त्याच्यामुळं त्यांचं नाव देणं हे क्रमप्राप्त आहे। त्यासाठी आपण सर्वांनी आंदोलन केली, आमच्यावर अनेक केसेस झाले, केसेस अजून चालू आहेत। आता गेल्या ह्याच महिन्यात मला वाटते मी सुद्धा तारखेला गेलो होतो, जामीन द्यायची पळायला जामीन दिलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आम्हाला दशरथदादा पाटील पण आमच्याबरोबर होते। म्हणजे असे विमानतळ कृती समिती जी आहे ते चांगल्या रीतीनं काम करत आहे। आणि त्याला आपले मुख्यमंत्री यांनी चांगलं अगदी पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी एकमतानं हा ठराव पास करून दिल्लीला पाठवलं आहे। आणि काल परवाच त्यांनी पुन्हा स्टेटमेंट दिली का हे सर्व अगदी फार लवकरात लवकर होईल। कदाचित काही दिवस जातील, काही कालावधी जाईल, तर त्याच्याकरता आपण इतकं हातगाईला यायचं कारण नाही आहे, कारण होणार हे नक्की। आणि त्याच्यामध्ये दिबा पाटलांचं नाव इथे मिळालंच पाहिजे आणि ते मिळणार आहे याचा आम्हाला आनंद आहे। उगाच त्यामुळं आज का उद्या अशातला भाग करण्यामध्ये काही अर्थ नाही, काही दिवसामध्ये ते नक्की होईल अशी आम्हाला खात्री आहे।